अंतरवली सराटीमध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे। जरांगे पाटील यांनी ही बैठक बोलावलेली आहे। राज्यभरातील मराठा समाजाचा अहवाल जरांगे पाटील या बैठकीअंतर्गत घेतील। अहवालानंतर जरांगे पाटील पुढची दिशा ठरवणार असल्याचं देखील कळतंय। जरांगे पाटील आणि वंचितची युती संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आज नाकारता येत नाहीये। जरांगे निवडणूक लढणार की नाही या संदर्भात आज निर्णय होणार आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, किती वाजता या बैठकीला सुरुवात होतीये? लागवीजी 11 वाजेच्या दरम्यान या बैठकीला सुरुवात होईल अशी प्राथमिक सूत्रांना माहिती दिलेली आहे। मनोज जरांगे पाटील हे जे समाजाचं नेतृत्व करतात तोच समाज राजकारणामध्ये उतरवायचा की नाही या प्रश्नाचं उत्तर आज या बैठकीतून मिळणार आहे। कारण आंदोलनं केले, मोर्चे केले, उपोषण केले, मुंबई देखील गाठली, मात्र हवं ते यश मिळालं नाहीये। त्यामुळे आता राजकारणामध्ये उतरण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटलांनी घेतलाय। मात्र त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले जातील आणि त्यासाठी गावागावातून त्यांनी अहवाल मागवलेला आहे। यामध्ये जर त्यांना योग्य वाटलं तर ते निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उतरवतील। आरक्षण देणारे जर आरक्षण देत नसतील तर तुम्हीच आरक्षण देणारे बना, असा निर्णय जो आहे तो मनोज जरांगे पाटलांनी घेतलाय। त्यामुळे अंतरवली सराटीमध्ये आज ही एक महत्वाची बैठक असणार आहे। या बैठकीच्या माध्यमातून जे काही विचार विनिमय सूचना ज्या आहेत त्या प्रत्येक गावातून आता प्राप्त होत आहेत आणि त्यानंतर या अहवालावर विचार करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपापले उमेदवार, प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करण्याचे निर्णय हे घेतले जाऊ शकतात। आपण म्हटल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा अंतरवली सराटी रातोरात गाठलेली होती आणि त्या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला। एकमेकांना पाठिंबा देण्यासंदर्भातही चर्चा झालेली आहे। आणि जर मराठा ताकद आणि वंचितची ताकद एकत्रित झाली, जरांगे पाटलांची ताकद आणि वंचितची ताकद एकत्र आल्याच्या नंतर राजकारणामध्ये पुन्हा एकदा वंचितला चांगले दिवस येऊ शकतात। कारण आपण पाहिलं ते MIM सोबत सुद्धा वंचित गेलेलं होतं, तेव्हा सुद्धा त्यांचे उमेदवार निवडून आले आणि त्याचा फायदा हा त्यांना झालेला होता। मात्र बऱ्याच वेळा काडीमोड झाल्याच्या नंतर वंचित कुठेतरी संकटात सापडलेलं होतं। आता त्यानंतर आता एक नवा प्रयोग होऊ शकतो, म्हणजे जरांगेंसोबत वंचितचा। जर यशस्वी ठरला तर राज्यात नवं चित्र असू शकतं। मात्र आजची ही जी काय बैठक आहे, जरांगे हे आता निर्णय घेतात मराठ्यांना आता राजकारणात उतरायचं की नाही। लागवीजी निश्चित। सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।